फोन सायलेंट करा. बोलू. हा आज माहिती आपणा सर्वांच्या हातात नाही काय साक्षीनं महाविकास आघाडी मधील सर्व समविचारी पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ निर्मलाताई विश्वास बारबोले आणि महाविकास आघाडीचे सर्व वॉर्डातील प्रभागातील सर्व उमेदवार यांच्या प्रचारात आणि या सगळ्या महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत, त्या सगळ्याचं मनोगत या वचननाम्याच्या निमित्तानं आपल्या बार्शीकर नागरिकांसमोर आम्ही सादर करणार आहोत आणि त्याचा एक प्रकाशन समारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होतोय आणि या वचननाम्यात दिलेली वचनं हे आम्ही सगळी प्रमुख नेते, आमचे निवडून येणारे अध्यक्ष आणि सर्व उमेदवार भावी काळात पाठपुरावा करून ते पूर्ण करू अशी या निमित्तानं ग्वाही देतो आणि या वचननाम्याचं प्रकाशन या निमित्ताने करतो. सर पुढे सांगतो तुम्ही पलीकडे सर या की अतिशय सुटसुटीत आणि फारसा फापट पसारा न मांडता जे मुद्द्याचं आहे, जे योग्य आहे, जे करू शकू अशाच प्रकारची वचनं याच्यामध्ये केलेली आहेत. हां माईक वरती त्याचबरोबर आम्ही प्रत्येक घरी बार्शीतल्या जेवढे नागरिक राहतात त्या घरांमध्ये एक अंतर्देशीय पत्र आणि ज्याच्यात आमचं अंतर्मन आहे, त्या अंतर्मनातलं अंतर्देशीय पत्र हे आम्ही पोच करणार आहे. त्याचंही प्रकाशन या ठिकाणी आपण करत आहोत. हां
या वचननाम्याच्या निमित्ताने मी ठळक ज्या गोष्टी आहेत तेवढंच आपलं पुरं सगळं काही वाचत बसत नाही. पण आमची महत्त्वपूर्ण घोषणा अशी आहे की नियमित पुरेशा दाबाने पाणी पुरवठा आणि जेवढे दिवस पाणी देऊ तेवढीच पाणीपट्टी घेऊ. त्याचबरोबर वार्षिकांनी उघडा डोळे बघांनी या वचननामा वाचा. त्याचबरोबर ही नगरपालिका निवडणुकीमध्ये सत्तेची नशा आणि संपत्तीचा माज जिरवणारी निवडणूक आहे. त्यामुळे बार्शीकरांना भूमिका स्पष्टच. सौ निर्मलाताईंना मत म्हणजेच दिलीप सोपलांना मत. बार्शीकरांना वेटिंग धरणाऱ्यांचा सुपडा साफ करा. बस क्या या वचननाम्याच्या निमित्तानं आदरणीय आमदार सुपलसाहेब, माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारगोले, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या नेते मंडळी या सर्वांच्या चर्चेतून विचारमंथनातून हा वचननामा आपल्यासमोर ठेवत असताना अत्यंतिक आनंद होतोय की गेल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जी काही बार्शीकरांची ससेहोलपट झाली, बार्शीकरांना त्रास झाला, त्या पार्श्वभूमीवर आम्ही काय करणार आहोत, आमची वचनं काय आहेत आणि ही वचनं घेऊन लोकांसमोर निवडणुकीला सामोरं जात असताना आम्हाला का निवडून द्यावं याचा उहापोह या वचननाम्यामध्ये आम्ही केलेला आहे. या ठिकाणी आत्ताच सुपलसाहेबांनी आमच्या पार्टीच्या वतीनं नियमित पुरेशा दाबानं पाणी पुरवठा आणि जेवढे दिवस पाणी तेवढीच पाणीपट्टी ही महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर शहर विकासाच्या दृष्टीनं नागरी सुविधांच्या बाबतीत जे जे काही प्रश्न आहेत, ज्या ज्या बाबतीत लोकांची अडवणूक झाली आहे, लोकांना त्रास झाला आहे, ते आम्ही कशा पद्धतीने सोडू आणि लोकांनी हे सगळं करत असताना आम्हाला का साथ द्यावी, दहशत दादागिरीचा बिमोड करून बार्शीकरांना वेटीस धरणाऱ्यांचा, सत्तेचा त्या ठिकाणी नशा आणि संपत्तीचा माज जिरवणारी ही निवडणूक आहे असं सुपलसाहेबांनी सांगितलंय. ते खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणी ठिकठिकाणी फिरत असताना जाणवतंय आणि ह्याचाच भाग म्हणून हा वचननामा या ठिकाणी आम्ही आपणासमोर आत्ताच प्रकाशित केलेला आहे. त्या संदर्भातली विस्तृतपणानं माहिती माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ बारगोले. नमस्कार. आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो वचननामा या ठिकाणी सादर केलेला आहे, वचननाम्यामध्ये जे जे आपण या ठिकाणी सादर करतोय, निश्चितपणानं त्या गोष्टी या येत्या 5 वर्षात पूर्ण करणं हे आमचं प्राधान्यानं कर्तव्य राहील. गेल्या काही वर्षामध्ये नगरपालिकेची जी परिस्थिती बिघडलेली दिसते आणि सर्वसामान्य नागरिकांना त्याचा जो त्रास झालेला आहे, त्या त्रासातनं या वचननाम्याच्या माध्यमातनं पाणी प्रश्न असेल किंवा अनेक या ठिकाणी आपण सगळे विस्तृत असं वचननाम्यामध्ये सर्व दिलेलं आहे. त्याची पूर्तता निश्चितच करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. विकासाच्या कामाच्या गप्पा आपण विरोधकाकडून ऐकतोय, पण याच्या पूर्वीही नगरपालिका आम्ही सोपलसाहेब असतील, मी असेल, नागेशांना असतील, त्या ठिकाणी काम केलंय आणि काम करत असताना
लोकांची अडवणूक कधी आम्ही केली नाही. प्रामाणिकपणानं भ्रष्टाचार मुक्त कारभार जो यापूर्वीच्या काळामध्ये झालेला आहे, तीच अपेक्षा आज या शहरातल्या लोकांची आहे आणि निश्चितपणानं ती आम्ही पूर्ण करू असा या ठिकाणी आम्हाला आत्मविश्वास आहे. या वचननाम्यामध्ये बार्शीकरांच्या मनाचं प्रतिबिंब आहे. खऱ्या अर्थानं निवडणुकीचा वचननामा कसा असावा तर आदर्श हा वचननामा आम्ही नागरिकांसमोर ठेवतो. याच्यामध्ये नागरिक आमच्याशी बोलतायत, आम्ही नागरिकांशी संवाद साधतोय, याचं प्रतीक म्हणजे हा वचननामा आहे. याच्यामध्ये नागरिकांना काही जे मधल्या काळात सत्तेच्या प्रश्न पडले ते प्रश्न देखील सांगा भाऊ हाच का तुमचा विकास जाब विचारतोय बार्शीकर या निमित्तानं पान क्रमांक 2 वर आहे. त्याचबरोबर पान क्रमांक 3 वर काय आहे तर बार्शी तालुक्याचे पालक नेतृत्व दिलीप सोपल साहेब आणि विश्वास बारगुणे यांचा येणाऱ्या 5 वर्षात जो काही ऐतिहासिक निर्णय घेतले जाणार आहेत त्या संदर्भातचा उहापोह आहे. हे शहर गुंडांच्या ताब्यात देऊ नका या संदर्भातलं विश्वासभाऊंचं आवाहन आहे. आणि पान नंबर 3 वर लोकांना जे आवडत नाही ते मी आणि विश्वासभाऊ कदापि करणार नाही हे साहेबांचं पहिलं वचन आहे. मग त्याच्यामध्ये नगरपालिकेतल्या प्रश्नांबरोबरच बार्शी शहरामध्ये जे कर्णकर्कश डॉल्बी असतात त्या ठिकाणी विद्युत पुरवठा बंद करून लोकांच्या परीक्षेच्या काळात जी गैरसोय केली जाते मिरवणुकांच्या काळात याही संदर्भातला उहापोह याच्यामध्ये केलेला आहे. आता प्रश्न असा होईल, विरोधक असं म्हणतील की याचा आणि नगरपालिकेचा काय संबंध. मात्र पालक नेतृत्व म्हणून सोपल साहेबांनी हे कमिटमेंट लोकांना दिलेलं आहे. यापूर्वीही आमदारकीच्या निवडणुकीच्या निमित्तानं ते दिलं होतं. कर्णकर्कश मिरवणुकांमुळे जो काही सामान्य बार्शीकरांना होणारा त्रास आहे तो बंद झाला पाहिजे, त्यांची भूमिका आहे. शासनही तसंच धोरण राबवतं, याचाच परिपाक या वचननाम्यामध्ये आम्ही केलेला आहे. त्याचबरोबर बार्शीकरांना कशा पद्धतीनं वेठीस धरलं जातं या संदर्भानं साध्या सोप्या भाषेत सोपल साहेब सर्वांशी पान क्रमांक 4 वर संवाद साधताय. हा वचननाम्याचा भाग झाला. त्यानंतर जे आंतरदेशीय पत्र, आता आंतरदेशीय पत्र ही थोडीशी कालबाह्य झालेली कन्सेप्ट आहे. व्हॉट्सॲप मेल याच्या तुलनेत आंतरदेशीय पत्र पोस्ट कार्ड ह्या कालबाह्य झालेल्या कन्सेप्ट आहेत. परंतु जुनं ते सोनं म्हणणारे सोपल साहेब आजही आंतरदेशीय पत्र नाही तर आंतरमनाचं पत्र म्हणून लोकांपुढं हे पत्र घेऊन जात आहेत. आणि या पत्रामध्ये बार्शीकरांना त्यांनी केलेले विनम्र आवाहन, त्यांनी केलेली विनंती आणि कशाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला निवडून दिलं पाहिजे आणि आम्ही काय करणार निवडून आल्यानंतर याचा उहापोह या पत्रामध्ये केलेला आहे. निश्चितप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वर्क फ्रॉम होम हे जे सुपल साहेबांचं आवाहन सक्सेसफुल झालं तसंच हे अंतर्मनाचं अंतर्देशीय पत्र सक्सेस होईल असा आमचा विश्वास आहे. यापुढे साहेब बोलतो. या चित्रावर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं मी आपणाला आणि आपल्या मार्फत सर्व बार्शीकर मतदारांना विनंती करतो की आता हे जे अंतर्देशीय पत्र आहे हा माझ्या अंतर्मनाचा आवाज आहे आणि तो मी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि महाविकास आघाडीचा वचननामा सुद्धा सर्वत्र निश्चितच पोहोचेल. गेली काही दिवस मी सर्व भागामध्ये पदयात्रा करतो आणि त्याच्यातून नागरिक जे बोलतात माझ्याशी, भगिनी असतील, वयस्कर असतील, तरुण मित्र असतील, समवयस्क असतील, या सगळ्यांचं म्हणणं हे सुद्धा माझ्या या अंतर्मनाच्या अंतर्देशीय पत्रात. आणि
ते आपल्याही मार्फत पोचेल. निवडणुकीला आता फार 4-5 दिवस राहिले. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कॉर्नर मीटिंग घेऊन आमची महाविकास आघाडीची भूमिकाही मांडली. पण खरं गेली 8-9 वर्ष प्रचंड त्रास हा पाण्याचा आणि अस्वच्छतेचा बाबतीतला. गटारी आहेत पण काढल्या जात नाही, गटारीला स्रोत नाहीत बांधलेले. काही भागात ठराविक ठिकाणीच रस्ते केले, काही ठिकाणी केलेलेच नाही. पूर्वी झालेल्या रस्त्यांची आमच्या काळात झालेली दुरुस्ती नाही. अशा अनेक प्रश्न फिरताना निदर्शनास. आणि त्यामुळं विरोधकांनी परवा मी गोरगरिबांच्या म्हणजे काय म्हणायचं गोरगरीब समाज त्यांना मी ओपन स्पेसमध्ये सभागृह बांधून अशी एक मुलाखत मी त्यांची ऐकली. म्हणून मी पण खोलात जाऊन चौकशी केली. कारण हा मुद्दा ओपन स्पेसचा नुसत्या सभागृह बांधण्यापुरता मर्यादित नाही, तर काही ठिकाणच्या ओपन प्लॉटची खरेदी विक्री सुद्धा यांच्या संमतीनं झाली. काही ठिकाणी तर खरेदी केल्यानंतर इथं दगडाच्या खुणा रवायला त्या काळातले नगरसेवक होते 2 ठिकाणी, त्यांचे फोटो आहेत. हा मुद्दा मी का मांडला तर ती ओपन स्पेस ही त्या लेआउट मधल्या नागरिकांच्या मालकीची. तिथं जे नगरपालिकेचं किंवा आमदार कोट्यातून बांधकाम होईल ते सुद्धा त्या भागातल्या नागरिकांच्या वापरासाठी. मी उठायचं आणि कुठंतरी 1 किलोमीटर लांब कुणाची तरी त्या लेआउट मधल्या प्लॉट धारकाच्या ओपन स्पेस मध्ये एक सभागृह बांधायचं आणि ते सांगायचं की हे लिंगायत समाजासाठी बांध. काय समज हे ओपन स्पेस मध्ये सभागृह मराठा समाजासाठी, हे अमक्या समाजासाठी, ते तमक्या समाजासाठी. हे असं करता येत नाही. याच्याबद्दल सुप्रीम कोर्टात सुद्धा निर्णय झालाय, त्याचं सायटेशन आहे. आणि संभाजीनगरमध्ये त्यावेळेचे आमदार मंत्री राजेंद्र दर्डा यांनी अशाच प्रकारे केलेलं बांधकाम सुप्रीम कोर्ट आणि म्हणजे बेकायदेशीर ठरवलं. आणि या सभागृहासाठी जे ठराव लागतो त्या समाजासाठी हे सभागृह असा तो नगरपालिकेचा एक ठराव लागतो. कारण नगरपालिका ह्या ओपन स्पेसची कस्टोडियन आहे, त्यांच्या ताब्यात आहे. जोपर्यंत तिथली नागरिकांची सोसायटी होत नाही तोपर्यंत. आता बऱ्याच ठिकाणी जागृत झाले लोक, त्यांनी सोसायटी स्थापन करून ते ओपन स्पेस ताब्यात घेतले. पण जिथं सभागृह आहे अमक्या समाजाला तमक्या समाजाला म्हणून सांगितलं गेलं, तसा कुठलाही ठराव नगरपालिकेमध्ये प्रशासकीय अथवा आधीच्या बॉडीचा झालेला नाही, हे मी तुमच्या निदर्शनात. कारण ठराव व्हावा लागतो की हे अमक्यासाठी आहे, त्याला कुठलंही शासकीय कागदपत्र नाही आहे, सभाच्या नावाने देण्यासाठीच. केवळ निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आधी वेगवेगळ्या समाजांना बोलवण्यासाठी हा प्रकार केला. आणि आमचे विरोधक हे असे प्रकार नेहमीच करतात. निवडणूक जिंकण्यासाठी जे फंडे असतात ते त्यांचे वेगळे आहेत,
2004 साली सुद्धा असाच न घडलेला प्रकार डोक्याला पट्टी बांधून हल्ला झाला म्हणून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न झाला. त्याच्यानंतर मागच्या 2009च्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते जे लॅपटॉपवर मतदारांना हे सोपं जावं, आपलं किती नंबरला मतदान आहे काय वगैरे, म्हणून आम्ही एक टीम केलेली होती, पुण्याची मुलं होती. ते म्हणजे ज्यावेळेस मतदान संपत आलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आता आपलं काही खरं नाही, त्यावेळेस असं उठवलं गेलं, असं भासवलं की ते लॅपटॉपवाले आतलं मतदान बदलायला लागले आणि त्यांना मारहाण केली काही ठिकाणी, त्यांचे लॅपटॉप फोडले. सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती आहे, 2009 साली जे पत्रकारिता करत होते त्या सर्वांना. ही पद्धत आहे की अपयश झाकण्यासाठी बेमाप आरोप करायचे, वेगवेगळ्या खंड्या पिकवायच्या. आता तर ह्याचा जमाना आहे. इथनं पुढे सुद्धा माझ्या सहित अनेकाचं चारित्र्य हनन करणारे व्हिडिओ सुद्धा येण्याची शक्यता आहे. AI मुळे आता ते खूप शक्य झालंय, तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना. तुम्ही जर तसं करायचा प्रयत्न केला तर आमच्याकडे सुद्धा खरे व्हिडिओ आहेत, हे सुद्धा प्रसारित केले जातील, एवढं त्यांनी लक्षात ठेवावं. ह्याच्यापेक्षा आता काही जास्त सांगत नाही, कारण हे दुधारी आहे शस्त्र. सध्याचं मोबाईलचं युग, काय म्हणायचं त्याला, डिजिटल, हे दुधारी आहे. तुम्ही करू शकता आणि पुढचा करत नाही, असं होत नाही. तसा प्रयत्न केला गेला तर त्याला तशाच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल, एवढंच मी या निमित्तानं आपल्याला नाही, आपल्या मार्फत सर्वांना सांगू इच्छितो. बाकी तुम्ही आलात, मला पदयात्रेमुळं खूप वेळ लागला, तुम्हाला तात्काळच बसावं लागलं, त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमचे मनपूर्वक आभार मानतो. तुमच्याकडून निरपेक्ष वृत्तीनं वार्तांकन केलं जाईल ही अपेक्षा बाळगतो आणि आभार मानून माझे 2 शब्द संपवले. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वास भाऊंना माझा प्रश्न होता. आता सोपल साहेब सांगत होते मागचे 8 ते 9 वर्ष झालं बार्शीकरांना त्रास होतोय, पण ज्यावेळेस सत्ता होती तेव्हा तुमचे चिरंजीव तिथे उपनगराध्यक्ष होते आणि तुम्ही त्या सत्तेचे भागीदार होतात. मग आता सोपल साहेबांनी आरोप जे केलाय त्याच्यावर तुमचं म्हणणं काय? जरी तिथं उपनगराध्यक्ष कृष्णराज असला तरी त्या पदाला जे काही अधिकार असतात मुळीच त्या ठिकाणी नव्हते आणि बिना अधिकाराचं आम्ही तरी आजपर्यंत कधी काम केलेलं नाही. त्या ठिकाणी छोटी मोठी कामं करत असताना सुद्धा अडवणुकीचे प्रकार घडायला लागले. त्याच वेळेस सुरुवात झाली की आता आपल्याला इथं काम करायला लोकांची मुभा नाही, म्हणून तर मग ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी घडल्या. काल तुमच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये त्यांची सभा होती. त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही काही त्यांनी लोकांची नावं घेतली की यांच्या मार्फत दबाव आणून आम्हाला काम करून देत नव्हते. आता तुम्ही म्हणताय ते काम करून देत नव्हते. अजिबात नाही. खोटं बोलायला ते पटाईत आहेत. आजपर्यंत तुम्ही बघताय, सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही थोडे आता सगळ्यांपेक्षा लहान पत्रकार आहात म्हणून थोडा अनुभव कमी आहे. साहेब, आता आपण म्हणले की जवाहरलाल राजेंद्र दर्डा यांनी जे सभागृह घेतो ओपन स्पेस मध्ये,
ते सुप्रीम कोर्टानं पाडण्यासाठी आदेश दिले. तर तशा पद्धतीचं काय आपण बार्शी नाही नगरपालिका करणार का? आम्ही पाडायच्या भानगडीत नाही, आम्ही मोडायच्या भानगडीत नाही. आम्ही खोटेपणा उघडा केलाय की तुम्ही ज्या कुठल्या समाजाला हे तुम्हाला दिलंय म्हणून सांगून फसवलंय ते त्या समाजाच्या लक्षात यावं म्हणून मी बोललो. त्या लेआउटमधले जे प्लॉट धारक आहे त्यांच्याच वापरासाठी ते सभागृह राहील. सरकारी पैसा खर्च लोकांच्या टॅक्समधनं झालेला ते पाडून आम्हाला काय मिळणार. म्हणून विधानसभेत सुद्धा मी हा प्रश्न मांडला. सन्माननीय उदय सामंत साहेबांनी त्याच्या मी मांडलेल्या सगळ्या मुद्द्यांना त्यांनी मान्य केले. त्याचं मी तुम्हाला मागं उत्तराचा नमुना पण. आता त्याला मंजुरी नाही तर आता आपण आपली सत्ता आल्यानंतर त्याला मंजुरी देऊन त्या लोकांसाठी वापरायला त्याच्यात परत काय डिमॉलिश करणार नाही. कशासाठी वाटोळ करायचं. पैसा काय माझ्या किंवा कुणाच्या बापाचा नाही, तो जनतेचा आहे. मग ते बांधलेलं कशासाठी वाटोळ करायचं. त्याला अधिकृत करणार का आपण? त्याला अधिकृत करायची गरजच नाही. कारण नगरपालिकेने NOC देताना त्या ओपन स्पेसमध्ये सभागृह आहे, मग ते ऑटोमॅटिकली त्या लोकांसाठीच आहे जे तिथं कडेला राहतात. हा प्रश्न मागा आलता. मी रोटरी का नाही लायन्स क्लबला ज्यावेळेस ओपन स्पेस त्यांच्याच एका मेंबरची देऊन तिथं बांधायचा प्रस्ताव दिला त्यावेळेस कलेक्टरांनी त्याचा पूर्ण माहिती देऊन नकार दिले. लक्षात आलं. आणि त्यावेळेस दुसरं एक मला वाटतं परीट समाजाचं पण मागणी होती आणि त्यांनी स्वतःची जागा घेतली खरी. आणि त्याच्यातलं जे बांधकामाची जागा आहे ते म्युन्सिपाल्टीला हँडओव्हर केली बक्षीसपत्राने. आणि मग त्यांना तसंच भावसार समाजाचं पण बाबतीत झालं. साधं बोर मारायचं झालं तुमच्या खाजगी जागेत तरी त्या बोरला लागणारी ती जागा तेवढीच 1 गुंठे 2 गुंठे तुम्ही नगरपालिकेला किंवा शासनाला बक्षीसपत्र करून द्यावी लागते. आणि ओपन स्पेस तर लेआउट मधल्या प्लॉट धारकांच्या साठीची असते. प्रभाग क्रमांक 7B मध्ये तुमचे जे उमेदवार होते निवेदिता आरगडे त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. याचं नेमकं कारण काय आणि नेमकं काय घडलं? भेट झाली नाही मग सांगतो. म्हणजे त्याच्यानंतर माझी त्यांची भेट नाहीये. त्यांच्याकडनं जी माहिती मिळेल ती घेतल्यावर मग तुम्हाला सांगतो. नागेश अण्णांना माझा प्रश्न आहे. तुम्ही एक सोशल मीडियावर तुमच्या अकाउंटवर एक व्हिडिओ टाकला आहे की खोटे मतदार आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्ही त्यात सांगितल्या. नेमकं त्याचं कारण काय? सुपल साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी खोटं नाट्य करण्याची ज्यांची प्रवृत्ती आहे ते लोक या कामाला लागलेले आहेत. बार्शी शहरात आता आपल्याला जनमत नाहीये किंवा आपण लोकमतात नाहीयेत याचा अंदाज लागल्यामुळं मयत मतदारांची आधार कार्ड बनवणं, जे बाहेरगावी आहेत आणि मतदाराला येऊ शकत नाहीत अशा लोकांची कार्ड मिळवून त्यांच्या नावे बोगस मतदान करणं असे प्रकार त्या ठिकाणी करणार असल्याची खात्रीला एक माहिती होती. आणि तो व्हिडिओ टाकल्यामुळं बऱ्यापैकी त्याच्यावर अटकाव बसलेला आहे. आणि आमची बूथ यंत्रणा याच्यावर काम करते. आमचे बूथ एजंटनी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे याची बैठक सुपल साहेबांनी विश्वासभवनी घेतली आहे. त्या संदर्भानं आम्ही रोखठोक भूमिका त्या बूथमध्ये घेऊ. असा जर प्रकार निदर्शनास आला की त्याच्यावर गुन्हा दाखल होईल आणि जो बोगस मतदार आहे त्याचं करिअर म्हणजे त्याचं शिक्षण, नोकरी ह्या सगळ्या गोष्टीला अडथळे निर्माण होतो. त्यामुळे बोगस मतदारांना माझं आव्हान आहे की त्यांनी कोणाच्याही नावावर बोगस मतदार कोणाच्या तरी वैयक्तिक स्वार्थासाठी करू नये हे आम्ही आव्हानाद्वारे सांगितलेलं आहे. साहेब, उजनी ते बार्शी नवीन पाईपलाईन सुरू आहे. तर आपल्या एका नगरसेवकांना असं म्हणले की बाबा नवीनलाच जुनी जुडली. तर ह्या संदर्भात आपण काय सांगता? नाही, मी काही बोलण्यापेक्षा माझी तुम्हाला विनंती आहे जाऊन बघा. की कोणीतरी एकदा ती जाऊन बघा खरं आहे खोटं आहे.
म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. कारण असे पण माझ्यावर आरोप झाले की मी पूर्वी आमदार असताना जी पाईपलाईन झाली तिचा आम्ही नारळ फोडताना अजून फोटो आहेत माझ्याकडे. मी आहे, रामचंद्र भाऊ सोमानी आहेत, कैलासवासी बारगुले अण्णा आहे, कैलासवासी तुकाराम बापू शिंदे आहेत. आम्ही 5-7 जण मिळून ती जे काम घेतलं होतं ते इंडियन ह्यूम पाईप म्हणजे देशातली मोठी कंपनी ह्या क्षेत्रातली, त्यांच्याकडे काम होतं. बार्शीला ठेकेदार नव्हता, आम्ही नेमलेला नव्हता कुणीच. तर असा आरोप आहे परवापर्यंत पाणी पुरवठा खंडितसाठी त्यांचा माझ्यावर की स्वप्नानं पाईपलाईन उलटी टाकली. मग इतके दिवस पाणी कुठनं आबाळात येत होतं का पावसाच्या पाण्यावर बार्शीकर पाणी पडत होतं. त्याच्यामुळं ती अजून सुद्धा तुम्ही जाऊन बघा ती उलटी आहे का सुलटी आहे. आणि उलटी असली असती तर पाणी आलं नसतं. बार्शीतल्या गटारी मात्र उलट्या आहे. रस्त्याचं पाणी घरात येतं असं बऱ्याच ठिकाणी. काल मला स्लोपच नाही. काही ठिकाणी तर रस्त्यापेक्षा गटारी उंच आहे. आपण सोलापूर रस्ता केला म्हणून कौतुक ऐकलं बरेच वेळा. रस्ता कुठे आणि घरं कुठे गेली. उडी मारली तर पत्र्यावरच जाते माणूस. जेवढे दिवस पाणी तेवढे पाणी पडते. मीटर येणार आहे का? मीटर नाही. मीटर कोण ठेवतं? मीटर कुणी मीटरचा प्रयोग यशस्वी झालेला नाही. साधारण आपल्याला कळतं किती लिटर किती जळलं काय. त्याप्रमाणे एक अंदाज धरून पाणीपट्टी कमी पाणी आलं तर त्यांच्यावर बोजा पडून, ज्यादा आलं तर रेग्युलर द्यावं. परिवर्तन झालं, तुमची सत्ता आली तर तुम्ही किती दिवसात नियमित पाणी पुरवठा करू शकाल? आता ते हातात घेतल्यावरच कळेल की त्याचं काय अवस्था करून ठेवली, काय गोळ केले, कुठं नेमकं दुखणं आहे. कसं आहे, एखाद्या डॉक्टरांकडनं बिघडलेली तब्येत असलेला पेशंट आणल्यावर याची हिस्ट्री तरी बघावं लागेल आणि मग याच्यावर काय उपचार करता येईल. वेळ लागणार आहे. उगाच मोकार आश्वासन देऊन उपयोग नाही. ज्यांनी 9 वर्ष पाणी नाही दिलं ते म्हणतात आम्ही रेग्युलर पाणी करतो. मग 9 वर्ष का झोपले होते, का नाही केला? मी सुद्धा पाण्याच्या बाबतीत माझ्यावर आरोप झाला तुम्ही मिटिंग घेतली नाही. कोण म्हणतं? मी तुम्हाला मिटिंग सांगून घ्यायची. मी ते वनकांबे सीओ आपले बाळासाहेब चव्हाण त्यांचे अधिकारी माझ्या इथं ऑफिसमध्ये 4-5 वेळा मिटिंग घेऊन मी झापडलंय त्यांना. आणि जिथून जिथून मला फोन आले त्यावेळेस मी त्या वनकांबेला सांगितलं की तिथं जाऊन बघ, तुम्ही बघा, सॉरी बघ नाही बघा. आता या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही अंतर्मनाचं पत्र आणि वचननामा जाहीर केला. ह्याच्यात बार्शीकरांच्या मूलभूत गरजा याला प्रामुख्यानं तुम्ही प्राधान्य दिलं. हे प्राधान्य देत असताना आज आम्ही ग्राउंड लेवलला फिरताना बार्शीची शहराची पूर्वीची जी अर्थव्यवस्था होती, बाजारपेठेचं आणि व्यापारपेठेचं जे नाव होतं, आज ती अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली पाहायला मिळते. एक छोटंसं उदाहरण सांगतो. भगवंत ग्राउंडवर पूर्वी जवळपास 80 ते 85 रोज हातावर पोट करणारे कुटुंबासहित राबणारे गाडे होते. यांनी पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी त्याचे गाळ्यात रूपांतर केले स्टेडियमच्या बाजूला. त्या गाळ्याला त्यांचा रिस्पॉन्स मिळाला नाही. त्याच्यातल्या फक्त 15 ते 20 जुन्या व्यावसायिकांनी गाळे घेतले आणि त्याच्यातले ज्यांनी गाळे घेतले नाहीत ते 50च्या आसपास कुटुंब आज बार्शी सोडून गेले, हातावर पोट असणार. आणि त्याचबरोबर बार्शी शहरातल्या व्यावसायिकांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे. तर ही जी बार्शीची आर्थिक बळकट अर्थव्यवस्था करण्यासाठी आज तुम्ही लोकप्रतिनिधी विश्वासभाऊ आहेत, तुमचा अजेंडा काय राहणार आहे की पुन्हा बार्शीचं वैभव
अर्थव्यवस्था वाढण्यासाठी आणि बार्शीची आर्थिक व्यवस्था वाढण्यासाठी तुमचा अजेंडा काय असणार याबाबत? अजेंडा म्हणजे आम्ही दहशतीचं वातावरण राहण्याजोगं आमची वागणूक असणार नाही आणि दहशत करणाऱ्याला तोंड देण्यासाठी आम्ही सर्वात पुढे उभं राहू. व्यापार करणाऱ्याला सुरक्षित खुलं वातावरण लागतं, सुरक्षितता लागते. बाहेरच्या जर काही कंपन्या इथं यायच्या म्हणलं तर तिथला जो कामगार वर्ग आहे त्याचं सहकार्य व्यवस्थित मिळावं लागतं. या शहरामध्ये एक उदाहरणच सांगतो, बाहेरच्या एका उद्योजकांनी या ठिकाणी उद्योग उघडण्यासाठी जागा घेतली होती. त्यांच्या मोजणीपासूनच जर त्याला त्रास व्हायला लागला, ते जागा विकून नको म्हणले बार्शीला. हे जे वातावरण आहे बार्शीतलं आणि तालुक्यातलं दहशतीचं, ब्लॅकमेलिंगचं, खऱ्या अर्थानं या प्रवृत्तीला विरोध म्हणून आम्ही सगळे एक दिलानी या निवडणुकीला सामोरं जातोय. ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, तर त्या व्यापार उद्योगाला चालना मिळणार आहे. जे काही छोटे छोटे व्यापारी जे आहेत, हातगाडेवाले असतील, हे असतील, त्यांच्यापर्यंत या वातावरणाचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होतोय. त्याच्यासाठी हे सगळं एकदा व्यवस्थितपणानं खुल्या वातावरणात या बार्शीकर जनता व्यापारी वागली पाहिजे. त्याच्यासाठी ही निवडणूक बार्शीच्या आणि तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही वचननाम्यात म्हटलंय भाऊंचं शहर गुंडाच्या ताब्यात घेऊ नका. मागच्या आठवड्यापूर्वी महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी सुद्धा असंच आवाहन केलं की शहर गुंडाच्या ताब्यात घेऊ नका. याचा नेमका अर्थ काय समजायचा? गुंडाच्या ताब्यात म्हणजे जी काही आता गुंडगिरी दिसते सगळ्या बार्शीला माहित आहे. आता उदाहरणच देतो, गाड्या पेटवल्या जातात विरोध करणाऱ्या, ही गुंडगिरी नाही तर काय? अनेक व्यापाऱ्यांना धमक्या देऊ देऊ निवडणुकीत आता उभं केलंय, ही गुंडगिरी नाही तर काय? नको म्हणणार. विनंती करून इच्छा असेल तर निवडणुकीत लोक सहभागी होत असतात. हे वातावरण बार्शीकरांना परवडणारं नाही. ही एक दोन उदाहरणं दिली, अशी अनेक उदाहरणं आहेत. नाही नाही, अजिबात नाही. बोला. काय म्हणतात मोठ्याने बोल. राज्यामध्ये भाजपा मध्यवर्ती असलेल्या महायुतीची सत्ता आहे, केंद्रामध्ये राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या 10 महिन्यामध्ये तुम्हाला आमदार म्हणून राज्य सरकारकडून स्थापन भावाची विदर्भाची मागणी मिळाली असं मला वाटतं का? आणि नगरपालिकेतल्या सत्तेला आमची सत्ता असेल तर जितकं माप मिळेल असं विरोधकांचं म्हणणं आहे. असं काही नसतं. असं झुकतं माप, आमकं माप, हे सगळे माप बघून बसलोय. त्याच्यामुळं नगरपालिकेचा निधी हा त्या पद्धतीनं नगरोत्थानच्या योजनेमधनं लोकसंख्येच्या प्रमाणात येत असतो. आमदार कोटा येत असतो. जरा या पावसामुळं, अतिवृष्टीमुळे सरकार जरा थोडं काय म्हणायचं त्याला, इतर निधीचा हात आखडता घेतलेला आहे. देत असतं. आम्ही कौशल्य पूर्ण आमचं कौशल्य वापरू त्यावेळेस. कार्यकर्ते निकटवर्ती आणि नगरसेवक यांना कंत्राटाने दिली जातात आणि मग त्यांची नोकरी वाढावी म्हणून गुणवत्तेकडे दुर्लक्ष होतं. ही राजकीय कर्मचाऱ्याची सिस्टीम मुळे काय करणार? हे दिलंय त्याच्यात आपल्या वचननाम्यात लिहिलंय चिकट साहेब. थँक्यू. धन्यवाद.